मग काय लगेच झाडूवाल्या काकू आल्या आणि त्यांनी मला हा प्लेस थोडा साफ करून दिला, झाडून दिला. आणि इथे काही दादा लोक होते जे माझ्या थोड्या ओळखीचे होते, कारण माझा कॉन्टॅक्ट आता थोडासा वाढत चाललेला आहे माझ्या बिझनेसमुळे. सो मला अशी लोकं भेटत असतात. सो त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारल्या आणि मग मी माझ्या कामाला सुरुवात केली. तुम्ही बघत आहात की मी इथे कशाप्रकारे माझ्या रांगोळीचं सगळं जे सामान आहे ते थोडंसं काढून घेतलं. आणि माझी रांगोळी काढताना माझं एक असतं की मला रांगोळीचे कलर्स हे थोडेसे फास्ट भरायची सवय असते. बट नेमकं आय डोंट नो काय असं कनेक्शन आहे माहिती नाही. आणि खरंच असं होतं ना की मी रांगोळीला काढायला सुरुवात केली की हवा सुटायला सुरुवात होते. एव्हरी टाईम, प्रत्येक वेळी मी जेव्हाही कधी रांगोळी काढायला कुठल्या ऑर्डरवरती गेली असेल तर माझ्यासोबत हे होतं म्हणजे होतंच. आणि ॲक्च्युली रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आणि अगोदरसुद्धा तेवढी हवा नसते, पण रांगोळी काढायला मी सुरुवात केली की बस मग तर काही विचारायचंच नाही. पण तरीही मी माझ्या त्या सगळ्या वातावरणातसुद्धा मी रांगोळी कशी माझी पूर्ण केली. आणि एक्झॅक्ट रांगोळीचा लुक कसा होता तो मी तुम्हाला शेवट दाखवणारच आहे. तुम्ही बघत आहात माझ्या मागे एक ट्रॅव्हल्स आली आहे. ही ट्रॅव्हल्सच आहे नवरदेवाची. म्हणजे तुम्ही बघू शकता की मला एवढं टेन्स होत होतं की बापरे मला किती उशीर झालेला आहे आणि अजूनपर्यंत रांगोळी रेडी नाही झालेली आहे. मुहूर्त जो होता तो 9-9:30चा होता. मी तिथे 11ला गेली. पण बघू शकता तुम्ही नवरदेवच आता 11, 11:30, 12ला नवरदेव पोहोचला. सो विचार करा हे लग्न किती उशिरा लागणार आहे. सो मग मी काही टेन्शन घेतलं नाही आणि अशा प्रकारे मी माझं रांगोळी येणारे आजोबा करत गेले. त्याच्यानंतर तुम्ही बघत आहात तो छोटा मुलगा आणि आणखी एक काका, हे असे सगळेजण माझी रांगोळी बघत होते. काय करणार, नवरदेवच आत्ता आला आहे आणि सगळ्यांच्या तयाऱ्या झाल्या आहे. आता काही करण्यासारखं नाही आहे, तर मी दुसरा करून काय करणार ते. तर सगळेजण असे उभे होते आणि येऊन माझी रांगोळी बघत होतं. पण मला या सगळ्याची खूप सवय आहे, कारण असे ऑर्डर्स म्हणजे नेहमीच चालू असतात. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मला काही असं हे होत नाही की अरे मी रांगोळी काढते आणि कोणी बघते. अजिबात असं मला काही वाटत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टींची आता मला अशी पुरेपूर अशी सवय झालेली आहे. सो माझ्या रांगोळीचं काम हळूहळू चालतं आहे आणि मी तुम्हाला आता भेटते माझी रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर. फायनली माझ्या अथक प्रयत्नानंतर माझी रांगोळी ही रेडी झालेली आहे. आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चला आता मी जाते आहे ब्राईडला भेटायला. ॲक्च्युली मला कॉल आला होता तिचा की मला थोडं भेटायला ये. सो मी जाते आहे तिच्याकडे. आणि ही बघा, ही आहे नवरीची करवली जी आली होती मला बोलवायसाठी. सो मी जाते आता तिच्या रूममध्ये. अँड मला कळलं आहे, एक दादा आले होते मला सांगायला की नाश्ता आणि चहा सुरू झाला आहे. सो जा बाई तू पण नाश्ता आणि चहा करून घे. सो मी ते पण करणार आहे. अगोदर आपण जाऊयात ब्राईडच्या रूममध्ये आणि बघूयात ब्राईड काय म्हणते. सो एकदा तिच्याशी बोलूयात. ही आहे ब्राईडची रूम आणि बघूया ब्राईड कशी रेडी झाली आहे. मी स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे मला असं असतं की जर दुसरं कोणी मेकअप आर्टिस्ट असेल आणि जर मेकअप करत असेल तर तो कसा मेकअप करतो आणि कसा झाला आहे. सो हा ब्राईडचा लुक आहे जो मला पर्सनली ॲज अ मेकअप आर्टिस्ट खरंच खूप आवडला. ही माझ्या ओळखीची नाही आहे पण माझ्या गावातलीच आहे. सो मला तर आवडला. आणि ही आहे माझी मेहंदी. हिचा मेहंदीचा ऑर्डरसुद्धा मलाच होता. सो तुम्ही बघू शकता ही माझी मेहंदी रंगल्यानंतर किती सुंदर दिसत आहे. आणि फायनली तिला भेटल्यानंतर माझं पहिलं प्रेम म्हणजे चहा. सो तो मला भेटला. मी नाश्ता बघितला, नाश्त्यामध्ये पोहा होता आणि मला पोहा ना ॲक्च्युली गरम खायला आवडतो. सो तो थंडा पोहा खाण्यात मला अजिबात मजा आली नाही. सो मग म्हटलं मी जाऊ दे, म्हणून मग मी पोहा न खाता मी फक्त चहा पिला. चहा गरम होता आणि थंडी चालू आहे, डिसेंबर महिना. सो चहा म्हणजे काय, स्वर्ग सुख, त्याच्या पलीकडे दुसरा काही विचारच करू शकत नाही. सो